श्री राम जय जय राम। 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 श्री राम। नमस्कार। आज दिनांक 1 जून। श्रीराम जय राम जय जय राम। कर्तेपणा टाकणे हाच परमार्थ। नमस्कार। आज दिनांक 1 जून। श्रीराम जय राम जय जय राम। कर्तेपणा टाकणे हाच परमार्थ। दोरीला जो साप म्हणून समजला तो बद्ध, पण दोरीला दोरी म्हणून ज्याने ओळखले तो मुक्त समजावा। देही मी नव्हे हे ज्याला समजले तो मुक्तच। सत्य ज्ञान करून घेणे म्हणजेच मुक्तावस्था आहे। बद्ध दशा आमची आम्हीच निर्माण केली। काळजी, तळमळ आणि दुःख ही बद्धपणाची लक्षणे होत, तर कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहणे हे मुक्तपणाचे लक्षण आहे। जागे होणे म्हणजे मुक्त दशेला येणे आहे। माझे माझ्या जवळच आहे, पण ते ठाऊक नाहीसे झाले आहे। भगवंताला विसरल्याने मी देही असे म्हणू लागलो। देह तर माझ्या ताब्यात नाही, तेव्हा मी देही नाही हे सिद्ध झाले। आपण करते पण आपल्याकडे घेतो आणि त्याबरोबर सुखदुःखही आपल्याकडे येते। मला सुख नाही आणि दुःखही नाही असे ज्याला वाटेल तो मुक्त समजावा। करते पण घातूक असते। मी एवढा मोठा वाडा बांधला, प्रपंच चांगला केला असा प्रापंचिकाला अभिमान वाटतो, तर संन्यासी मठाचाच अभिमान धरून बसतो। म्हणजे या कर्तेपणाच्या बाधेतून दोघांची सहजी सुटका काही होत नाही। हे कर्तेपण सोडावेसे वाटले तरी ते आपल्याला सुटत नाही, याचा आपल्याला नेहमीच अनुभव येतो। भगवंताचे अस्तित्व पटल्यानेच कर्तेपणा कमी होतो। म्हणून भगवंताच्या अखंड स्मरणात राहावे आणि भगवंत ठेवील त्यातच समाधान मानावे। भगवंताच्या स्मरणाशिवाय जिथे आपल्याला सुख होते तो विषय समजावा। विषयाच्या संगतीत परमात्म्यापासून वेगळे असणे याचे नाव प्रपंच आणि परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणे याचेच नाव परमार्थ। फळाची अपेक्षा ठेवून आपण जी कृती करतो ते कर्म होय, पण फळाची अपेक्षा न ठेवता आपण जे कर्म करतो ते कर्तव्य ठरते। आणि असे कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करीत राहणे हाच परमार्थ। हे करीत असताना भगवंताला दृष्टीआड न होऊ देणे याचेच नाव अनुसंधान होय। समजा आपण एखादे चांगले पुस्तक वाचित बसलो आहोत। इतक्यात आपल्या पायाला एक मुंगी चावली। त्याची जाणीव आपल्याला कशी चटकन होते। ती जाणीव सर्व शरीरभर व्यापून असते। त्याचप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानाने प्रपंचाला व्यापून ठेवले पाहिजे। प्रपंचातला कोणताही उद्योग करताना अनुसंधान टिकावे, अनुसंधानाचा अभ्यास करावा। भगवंताचे अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते। मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा। आपले कर्तव्याला न विसरावे, भगवंताचे अनुसंधान राखावे। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। महाराज इथे आपल्याला परत एकदा आपल्या देहबुद्धीविषयी सांगतात, आणि तेही किती सूचकपणे। आपण आपल्या विषयात हरवून जातो, प्रपंचातल्या अडीअडचणीत गुंतून राहतो आणि त्यामुळे आपण कायम या बद्धावस्थेतच राहतो। पण खऱ्या अर्थाने मुक्त कोण? तर ज्याने आलेल्या परिस्थितीत समाधान आणि आनंद मानायला शिकला तोच खरा मुक्त होतो, नाही का? तसंच महाराज म्हणतात की आपण खरं तर परमेश्वराचं विस्मरण करतो आणि याचमुळे आपण प्रपंचात येणाऱ्या अडीअडचणींना सामोरे जात असतो। आपण परमेश्वराचं अनुसंधान टिकवत नाही, त्याचं नामस्मरण सातत्याने जसं करायला हवं तसं करत नाही।
तसंच महाराज म्हणतात की कुठल्याही फळाची अपेक्षा ठेवून आपण कृती करतो त्यावेळी ते कर्म होतं, आणि कुठल्याही फळाची अपेक्षा न करता आपण ज्यावेळी कृती करतो त्यावेळी तो प्रपंच होतो, कर्तव्य होतं. आणि असा कर्तव्य दक्ष राहून केलेला प्रपंच हाच खरं तर आपल्याला आयुष्यात आपल्या परमेश्वराची प्राप्ती करून देत असतो. म्हणून यासाठी त्या परमेश्वराच्या कायम अनुसंधानात राहणं हेच आवश्यक आहे. आणि अशा अनुसंधानासाठी सातत्याने त्याचं नाम घेत राहणं, नामस्मरण करत राहणं, कुठल्याही सुखदुःखाची अपेक्षा न करता असा नामस्मरणाचा साधना मार्ग अवलंबन करणं प्राप्ती हेच खरं तर परमेश्वर प्राप्तीचं साधन आहे. असं नामस्मरण, असं अनुसंधान तुम्हा आम्हा साऱ्यांनाच लाभो, टिकवता येऊ, हीच त्या गुरुचरणी आणि परमेश्वर चरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. Shri Ram Jai Ram